गाडी भेटली इको, आणि त्याच्या पाठीमागं लिहिलं होतं श्री दत्त कृपा म्हणून. मग म्हटलं बरे बाबा हा तुमचाच प्रसाद आहे. आणि त्यांनी हा बरे बाबा करून मच्छिंद्रनाथ. आणि मग त्यांनी दाखवून दिलं की तुला मी लवकरच दाखवून दिली, हे तुझं तुला यान जे पाहिजे नाही 4 पायाचे यान, हे तुला लवकरच भेटेल. म्हटलं बाबा भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे. मला हे अनुभव घडले पाहिजे की बाबा तुम्ही माझ्या सोबत आहे म्हणून. मी तर माझ्या हाताने तुम्ही बऱ्याचशा लोकांचं कार्य करून घेता, पण माझं काय त्याच्यामध्ये, की बाबा म्हटलं तुला हे लवकरच दाखवून देईल मी. मग एक दिवस असं झाला की आमचे जोडीदार ते अजय डोंगरे म्हणून त्यांच्या सोबत आले. मग आम्ही गाडीचे मालक होते जामखेडला, हलगावचे होते. मग आमचे तेच अशोकभाऊ म्हणून होते. त्यांनी मला सांगितलं की गाडी आलेली, ती गाडी तुम्हाला घ्यायची का. म्हटलं योग्य असेल आपली किंमत जे ठरली आपण ते घेऊ. मग ती गाडी त्यांनी सांगितलं की असा असा व्यक्ती आहे तो येणार आहे. मग म्हटलं त्यांचा नंबर द्या. मग त्यांना नंबर फोन केला. मग त्यांना सांगितलं की मग ते बोलले मी पण तुमच्याकडे येत, तुम्ही का आमच्याकडे येऊ नका, मी पण तुमच्याकडे येत नाही. मग जामखेड आणि नगरच्या मध्ये आम्ही ह्याला गेलो, कड्याला गेलो. मग ते कड्यामध्ये आले, आम्ही तिथे गाडी वगैरे पाहिली. मला जसं बाबांनी दाखवलं होतं ते गाडीचे चित्रही तसंच, बरोबर गाडीचा कलरही तसंच मला दाखवला, सेम तसंच मला दिसलं. साक्षात्कार मध्ये मला जे असं त्यांनी दाखवलं होतं स्वप्नामध्ये पण तसंच घडत गेलं. मग त्यावेळेस फक्त 5,000 रुपये सौदा आमचा खराब झाला. मग आम्ही, आणि माझी पण त्याच्यानंतर आम्ही जालिंदर नाथाला जायचं होतं. आमचा जोडीदार अजय म्हणून, तो पण बिचारा सुरुवातीपासून माझ्या सोबतच आहे. आणि आम्ही गेल्याच्या नंतर थोडा म्हटलं बाबा आपल्याला जालिंदर गडावर जायचं, आता व्यवहार हुआ अगर नाही हो, पण आपल्याला जायचं. म्हटलं चांगली गोष्ट आहे. त्यालाही बाबांनी, त्यांनी कानिपनाथ बाबांची सेवा मागितली होती बडे बाबांना, पण बडे बाबांनी त्याला गुरु समान भावाच्या गुरु नात्याने त्याला जालिंदरनाथ बाबांची त्यांना सेवा दिली. तो पण खुश झाला. मग तो म्हणला बाबा चला आपलं आता आपल्या बाबांना जायचं. मग आम्ही ज्यावेळेस तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला काही माहितच नव्हतं रस्ता वगैरे काय, रात्री झालेली, थंडीचे दिवस होते. आणि आता म्हटलं बघ आता रात्री टू व्हीलर, आणि त्यावेळेस आम्ही टू व्हीलर वरती गेलो. म्हटलं तिथं आलो, आपल्याकडे ओळख नाही, तर मोबाईलला रेंज नाही, काही नाही. मग आम्हाला ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो विचारत ज्या वेळेस येवलवाडीला घुसत असताना तरी गणपतीचं मंदिर आहे, त्यावेळेस आपण नवीन बीड हायवेने जातो, तिथून येवलेवाडीला आतमध्ये एक रोड जातो. तिथून गेल्याच्या नंतर गणपतीचं मंदिर, तिथं आम्ही थांबलो. थांबल्याच्या नंतर आम्ही बरेचसे वाट बघितले, आता कोणीतरी येईल, आपण विचारावं की इतर येवलवाडीचा बाबा जालिंदर नाथांची समाधी इथंच आहे का. मग ते कोणाला आम्हाला नाही म्हणलं. त्याला म्हटलं मग चल आपण, आता मला असं वाटतं की हाच रस्ता आहे, की जसं मला जसं दिसतंय बघ तसं तसं आपण जाऊ. मग आम्ही गेलो. तर पहिले आम्हाला असं काळमुख राजा बाबा वरती दिसले. तर पहिलीच वेळ त्यालाही नाही नव्हतं माहित, मलाही नव्हतं माहित. पण बाबांचं नामस्मरण करत बाबांना म्हटलं बाबा तुमचे गुरुबंधू आहे जालिंदरनाथजी, आता त्यांचं आम्हाला दर्शन घ्यायचंय, आम्ही पण पहिले वेळेस आलोय, आता हे तुमच्या हातात कसं दर्शन करून घ्यायचं. मग आम्ही कालमुख राजा, त्यावेळेस सुरुवातीला आम्ही गाडी वरती गेली की परत रिटर्न गाडी खाली आली. इथं अंधारात आपण पडलो, आता इथं आपल्याला उचलायला पण कोण नाही. पण बाबांचा नामस्मरण करत असताना आम्ही बरोबर कसं तरी वरती गेलो. वरती गेल्याच्या नंतर थोडस परत पाठीमागं आलो. म्हटलं हे इथं मंदिर दिसत नाही आपल्याला. ज्यावेळेस आपण कुठेतरी व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे, हे मंदिर कुठेतरी खाली आहे, बाबांची समाधी हे मंदिर खाली, हे काळमुख राजा, हे बाबा हे पहिले वरती ध्यानाला बसायचे, त्यांचं स्थान पहिले वरती होते. पण लोकांना काही काळानुसार काही यान नसल्यामुळे ते बाबांनी खाली समाधी घेतली लोकांच्या आग्रहाखातर, किंवा तिथं बाबांना की नाथ भक्तांना सेवा करायला भेटावं म्हणून. आणि गावातले लोक म्हणायचे की बाबा आम्हाला तुमच्या सेवेचा लाभ भेटावा म्हणून तुम्ही खाली या, आम्हाला एवढं वरती काही साधन नसल्यामुळे एवढ्या डोंगरावरती येणं आम्हाला हे होणार नाही म्हणून. मग बाबांनी थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर 2-3 किलोमीटर वरती खाली समाधी घेतली येवलवाडीमध्ये. मग आम्ही तिथं गेल्याच्या नंतर, आणि त्यावेळेस योगायोग असं झाला की आम्ही गेल्याच्या त्यावेळेस रोज रात्री बरोबर 7:15 का 7:30 बाबांची आरती होती. पण त्यावेळेस कमीत कमी 20 ते 25 मिनिटं या आरती उशिराने चालू झाली. आम्ही गेलो तिथं आणि आरती चालू झाली. मग आरती चालू झाली, आम्ही ज्यावेळेस इथून निघताना आम्ही विचार करत होतो की बाबा आम्ही तुमच्या दरबारात पहिली वेळेस येतोय, की बाबा आम्हाला याचा काहीतरी लाभ आम्हाला झाला पाहिजे, किंवा साक्षात्कार काहीतरी झाला पाहिजे. पण गेल्याच्या नंतर तिथं आम्हाला असं कळालं की आज काही समजलंच नाही की आरती आज एवढा उशिरा का झाली आपली, पण 10 ते 15 मिनिटं. मग तिथलं एक बाबा होते, त्यांना आम्ही विचारलं, बिचारे अपंग होते ते पण, जालिंदरनाथ बाबाचे सेवेकरी होते. त्यांना विचारलं, म्हणलं बाबा आदेश, बोले आदेश. म्हटलं आज आरती खरोखरच उशिरा झाली का. म्हटलं हा बोले, आम्हालाही समजलं नाही झालं. म्हटलं बाबा आम्ही बाबांना विनवणी केली होती की आम्ही दारात तुमच्या वेळेस पहिली वेळेस येतो की तुमची आरती आम्हाला भेटावं म्हणून, पण आम्हाला बाबांनी आमची जी कळकळीची विनंती ती बाबांनी ऐकली. पहिली वेळ होती आमची, आणि आम्हाला साक्षात्कार काहीतरी पाहिजे नव्हता, तरी शेवटी नाथसेवक म्हणजे की थोडं साक्षात्कार असल्यामुळे जरा हुरूप येत नाही मग आपल्याला. त्यावेळेस आमचं दर्शन झालं, आरती वगैरे झाली, आणि विशेष म्हणजे आम्हाला तिथं भंडारा खायला भेटला. तिथं लवकर एक तर त्यावेळेस काळामध्ये म्हणजे लवकर भंडारे होत नव्हते रात्रीची वेळ. मग तिथं आम्हाला भंडारा वगैरे भेटलो. आम्ही रात्री तिथून निघालो. तिथून निघाल्याच्या नंतर
आम्हाला अंमळनेरच्या पुढे एक डोंगर म्हणजे हायवेलाच होता. रात्री 10:30-11 काहीतरी वाजले होते आणि तिथं एक ह्याचा कळप आला, कोल्ह्यांचा कळप आला. कमी कमी 10 ते 12 कोल्हे. आणि आता आम्ही त्या हायवेला दोघच जण, रात्रीची वेळ, काळोख वरती अंधार, थंडीचे दिवस, एकही गाडी जाता येत नाही, फक्त आमची गाडी. आता आमची गाडी टू व्हीलर होती, स्प्लेंडर गाडी. बाबा म्हटलं, बडे बाबांना विनवणी केली, जनार्दनाथ बाबांना विनवणी केली, बाबा आम्ही तुमच्या दर्शनाला आलोय जनार्दनाथ बाबा, बडे बाबा तुम्ही समक्ष ह्या या पर्वताच्या पलीकडेच तुम्ही आहे, मला चांगलं दिसतंय, पण हे जे आमच्या पुढे जे हे आलेलं हे विघ्न आहे, हे जरा याला दूर कोण करणार बाबा. एवढंच फक्त बोललो, डोळ्याची अशी पापणी लावून घेतली की ते सगळं गायब झाले. तिथेही त्यांनी बाबांनी आम्हाला बडे बाबांनी चमत्कार दाखवला. म्हटलं बाबा आपल्या पाठीशी आहे. आणि खरंच बाबा कळकळी, म्हणजे बाबांचा एवढा एवढा म्हणजे एवढी माया आहे माझ्या तर वरती, पण मलाही माहित नव्हतं की बाबांचा एवढा आशीर्वाद मला एवढा कमी काळामध्ये लाभलेला आहे. पण ते करत असताना असेच मग तिथं थोडस प्राप्त झाल्याच्या नंतर मला नंतर नंतर मी असंच, मला बाबांनी सगळ्यात महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे मला बाबांनी बिगर गुरुची विद्या दिली. म्हणजे मी पण बाबांना आजही झाले म्हणत होतो की बाबा, की मला बिगर गुरुची विद्या ही प्राप्त कसं काय झाली. तर बाबांनी मला एकच सांगितलं की बोले तुझे जे कर्म होते, तुझं जे मन होतं हे सत्यावरती, आम्ही कोणाकडे जात नाही, आम्हाला सत्यता लागते. ज्याचं मन चांगलं, जो कष्ट करी आम्ही त्याला सेवा देतो. आम्ही गुरु परंपरेला. हा, मग त्याच्यानंतर काय झालं की काही लोक, मी सेवा करत असताना काही लोक म्हणले की आपल्या नाथ पंथामध्ये निगुरू आहे, काय करू शकतात, निगुरू काय करू शकतात. मग त्याच्यानंतर आमचे एक जोडीदार आहे, मग त्या दिवशी होती गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमाला मग मी काय केलं, म्हणलं आज बाहेर जिथं पडत जे पण आपल्याला कुठं काही नेईल की आपण त्यांना गुरु करणार. मग आमचे एक जोडीदार आले प्रसाद म्हणून. मग त्यांनी मला सांगितलं, बोले महाराज आपल्याला जायचं. म्हणलं कुठं जायचं. बोले चला, बोले तुम्हाला एका ठिकाणी नेतो. म्हणजे चालेल. मग आम्हाला त्यांनी काय केलं, गुरु गेंडनाथजी, योगी संगमनाथजी, मला त्यांनी योगी संगमनाथजी त्यांच्याकडे नेलं. मला तिथे म्हणलं मी म्हणलं हेच आपले गुरु. मग त्यांना सांगितलं नाथजी मला गुरु दीक्षा घ्यायची. ते म्हणले काहीच हरकत नाही, तुम्ही सांगा कधी घ्यायची. म्हणलं नाथजी मला आजच गुरु केले. आणि काही लोक शेवटी नाथ परंपरामध्ये गुरु शिवाय ज्ञान नाही, आणि सत्यता आहे, गुरु बिना तो काही हाईच नाही जगामध्ये. शेवटी गुरु तो गुरुच असतो. आणि नाथ पंथामध्ये गुरुला खूप मोठं स्थान आहे. तसं की बडे बाबांनी गोरक्षनाथांना एवढा विद्या शिकवल्या की त्यांचं एवढं प्रेम होतं. ज्यावेळेस बडे बाबा श्री राज्यात गेले होते, आज त्यांनी श्रीवेश धारण केला आणि ते त्यांना ते श्री श्री गुरु भेटण्यासाठी, आणि गुरूंना त्यांना तिथनं आणायचं होतं. कारण गुरु हे त्यांना माहित होतं की गुरु आता तिथून काही येणार नाही, पण त्यांच्या योगमानुसार त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी जी विनवणी केली गुरुंना त्यांनी तिथून आणून दाखवला. आणि श्री राज्यात हे कुणी जाऊ शकत नव्हतं, कारण तिथं बसल्यानंतर तिथं त्या विशीवरती जिथं त्यावेळेस वानर हे होते किंवा कोणी होते, ते भोग केलं की ते जळून जायचं. पण ते नाथांनी गोरक्षनाथांनी करत त्यांचं गुरुप्रेम एवढं होतं की त्यांनी दाखवून दिलं की बघ माझं गुरुवरती किती प्रेम आहे, मला गुरुंनी किती जीव लावलेला, मला गुरुंनी कुठली कुठली विद्या शिकवली, आणि गुरुंनी माझ्या गुरुचं माझ्यावरती किती प्रेम आहे, माझं गुरुवरती किती प्रेम आहे, हे त्यांनी सगळ्या जगांना दाखवलं.